नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपला सुरू हंगाम चालू आहे ऊसाचा आणि ऊसाच्या सुरू हंगामामध्ये खताचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी हा व्हिडिओ आपण आज अपलोड करत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की अन्नद्रव्याची कमतरता, न्यूट्रिशन डेफिशियन्सी। बरं, एक गोष्ट लक्षात घ्या की एलिमेंट्स किती आहेत। ऑल एलिमेंट्स जे समजा शास्त्रज्ञांनी आज संशोधन केलेले आहेत, असे एलिमेंट्स किती आहेत। एलिमेंट्स आहेत मित्रांनो 17। 17 मध्ये मुख्य अन्नद्रव्य आहे। मुख्य अन्नद्रव्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत। 3 एलिमेंट्स म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश, याला मुख्य अन्नद्रव्य असं आपण म्हणतो। दुय्यम अन्नद्रव्य आहे। दुय्यम अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य झालं नत्र, स्फुरद, पालाश हे 3। दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 3 आणि मायक्रोन्यूट्रल्स जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन आणि नवीन आता संशोधनात आलेलं एक सिलिकॉन, असे 8 आणि 6 14। आणि मुख्य ज्याला आपण हायड्रोजन म्हणतो, हायड्रोजन म्हणजेच pH ताकद दर्शवणारा निर्देशांक हायड्रोजन, त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड हे 3। 14 आणि 3 किती झाले 17। असे 17 एलिमेंट्स आहेत, मुख्य एलिमेंट्स आहेत हे, जे आज संशोधनात आले आहेत। आणि बाकीचे जे संशोधनात आलेले नाही आहेत पण आपलं प्राचीन कृषीशास्त्र सांगतं किंवा त्याचं एक आपल्याला संवेदना जाणवते, असे टोटल एलिमेंट्स किती आहेत कोण सांगेल, कमेंटमध्ये सांगा। टोटल एलिमेंट्स आहेत मित्रांनो 108। 108 टोटल एलिमेंट्स आहेत। तर एक फक्त आज 17 निर्देशनात आले आहेत जे आता मी सांगितले तुम्हाला, आणि बाकीचे जे आहेत त्याला आपण पंचमहाभूत म्हणतो। भूमी, गगन, वायू, अग्नी आणि नीर हे पंचमहाभूत आहेत। आणि मन, बुद्धी आणि अहंकार स्वतःचा DNA या 8 तत्वापासून बनला मानव देह। या 8 तत्वापासून बनला वनस्पतीचं पूर्ण देह आणि प्राण्याचा पण पूर्ण देह, या 8 तत्वापासून बनलेला आहे। तर मुख्य एलिमेंट्स किती आहेत आलं लक्षात। आता आपण ऊसाकडे वळूया। दुसरा व्हिडिओ नक्की पहा। थँक्यू, धन्यवाद।